माझ्याबरोबर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे सर आहेत। गोडसे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी दुसऱ्यांदा भेट घेतलेली आहे। सर, 2 वेळा भरघोस मताने तुम्ही विजयी झालेला आहात, तरी देखील पुन्हा एकदा सीट मिळण्यासाठी तुम्हाला अशी खटपट करावी लागते, भेट घ्यावी लागते का? महाराष्ट्रातील काही जागेंवरती तिढा अजून सुटत नाहीये। आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते तसेच मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब हे देखील प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, कारण सर्वच महायुतीच्या सर्वच नेत्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन हे निर्णय घेतले जात आहेत। आणि म्हणून त्यांनी देखील आज सांगितलं की आपण शिवसेना ही पारंपरिकरित्या नाशिकची जागा लढती आणि म्हणून आपण ह्या जागेसाठी आपण देखील आग्रह त्या ठिकाणी धरणार आहोत। सर, तुम्ही 2 वेळा भरघोस मताने विजयी झालेलात, मात्र काहीतरी सर्वेक्षणाचं कारण देत ही जागा धोक्यात आहे म्हणून तुम्हाला असं रखडवलं जातं, कितपत योग्य आहे? मला असं वाटतं का सर्वेक्षण हे फक्त काही आकडेवारीवरती न करता, आमदारांवरती फक्त न करता जनतेच्या मतदारांकडून जो सर्वे येतो तो अतिशय महत्त्वाचा असतो। आणि म्हणून मागच्या 2014ला महायुतीच्या माध्यमातून शिवसेना या जागेवरती लढली होती। शिवसेनेला 1,87,000चं मताधिक्य होतं। त्याचबरोबर 2019ला महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला जवळजवळ 2,93,000चं मताधिक्य होतं। आणि म्हणून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जे काही आव्हान संपूर्ण राज्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलं का अब की बार 400 पार, आणि तसंच त्याला प्रतिसाद देण्याचं काम राज्यातील महायुतीचे सर्वच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी देखील सांगितलंय का आम्ही देखील 48 पैकी 45 पार म्हणजे 45हून अधिक खासदार आपण तुम्हाला त्या ठिकाणी केंद्रामध्ये महाराष्ट्रातून देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। आणि म्हणून त्यांना देखील प्रत्येक खासदार हा निवडून कसा येईल, तो इलेक्टिव्ह मेरिटवाला आहे का, हे पहिलं बघितलं जाणार आहे। सर, तुम्ही इलेक्टिव्ह मेंडेटची बोलताय तर तुम्ही विजयी तर होणारच आहात, मात्र अशा प्रकारे विजयी होत असताना देखील तुम्हाला त्या सीटसाठी झगडावं लागतंय। मला असं वाटतं का या संदर्भामध्ये महायुतीच्या सर्वांना विश्वासात घेणं अतिशय आवश्यक आहे। आणि निश्चित शिवसेना ज्या प्रकारे मी सांगितलं का 2दा पारंपरिकरित्या या ठिकाणी ही जागा लढते, निवडून येते, आणि निश्चित त्यांच्या शिवसेनेने या संपूर्ण मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी म्हणजे वार्ड तिथं शाखा आणि गाव तिथं शाखा अशा प्रकारे संघटनात्मक बांधणी केली। आपल्या वयश्री योजना असेल 70,000 परिवारापर्यंत पोहोचलेली। नंतर महिला बचत गट हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी महिला बचत गट रजिस्टर त्या ठिकाणी केले। आणि म्हणून शिवसेनेला अतिशय अनुकूल असा नाशिक मतदारसंघ आहे। आणि निश्चित आम्हाला देखील विश्वास आहे का या ठिकाणी ज्या प्रकारे जसं इलेक्टिव्ह मेरिट बघितलं जातं तर त्या पद्धतीचंच निश्चित ही जागा शिवसेनेला सुटेल असा देखील विश्वास आपल्याला आहे। मला विश्वास तर आहे सर, मात्र या जागेसाठी छगन भुजबळ राष्ट्रवादी आग्रही आहे, त्यांच्या नावाची चर्चा आहे, त्यांना जर सीट मिळाली तर तुमचं काय? सर्वच पदाधिकारी या ठिकाणी जो उमेदवार निवडून येऊ शकतो अशाच उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार आहे। आणि निश्चित सर्वच महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्रितरित्या त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर तुम्ही अपक्ष फॉर्म भरणार आहात का? आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही अपक्ष उमेदवारी भरण्याच्या तयारी। मला असं वाटतं का जर तरचे प्रश्न हे त्या वेळेनंतर येत असतात, आणि म्हणून आज तरी बोलणं योग्य ठरणार। पण सर, तुम्ही 13 खासदारांनी ज्या वेळेला शिवसेनेत बंड झाला त्यावेळेला तुम्ही निष्ठा दाखवलीत तुमची, त्यावेळेला एकनाथ शिंदेने तुम्हाला काहीतरी आश्वासन दिलं असेल ना की 13 खासदार एकत्र आलात, त्यांना पाठिंबा दिलात, त्यामुळेच आज चिन्ह भेटलं, नाव मिळालं, मात्र आज तुम्हालाच अशा प्रकारे झगडावं लागतं, हे कितपत योग्य आहे? आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी का शिंदे साहेब प्रत्येकाला ज्या ज्या ठिकाणी चर्चा घडून काही मार्ग काढता येण्यासारखा आहे, कारण ते देखील सांगतायत की आपल्याला प्रत्येक उमेदवार हा निवडून यायला पाहिजे। आणि म्हणून आपण त्यासाठी ते एक प्रामाणिक प्रयत्न त्यांचे सुरू आहेत। मार्ग निघाला नाही तर 13 खासदार पुन्हा एकत्र याल का? नाही, आता मुद्दा असा आहे का सर्वच खासदार एकत्र आहेत आणि निश्चित या तुमच्यावर जो अन्याय होतो त्या विरोधात एकत्र याल का? यामध्ये वरिष्ठ पातळीवरती सकारात्मकपणे निर्णय घेतला जाईल असा आम्हाला 100% विश्वास। सर, संजय राऊत म्हणतात की आता जे आम्हाला सोडून गेले
त्या गद्दारांना आमच्याकडे हे नाही, कारण जे निष्ठावंत आहेत त्यांच्यावर अन्याय होणार आहे, कारण की तुमच्यातले काही त्यांच्या संपर्कात आहे असं म्हटलं जात आहे. तर संजय राऊत टीका करतायत कुठेतरी. अहो, ते कोणामुळे निवडून आले हा तर प्रश्न त्यांना विचारा. मग तुम्ही आता काय करणार, तुमचं काय नक्की, आता पुन्हा बैठक होणार आहे की काय? नाही, बैठक आता होणार नाही. निश्चित साहेबांना आमच्या भावना कळालेल्या आहेत आणि ते देखील आमची बाजू मांडत आहेत. आणि म्हणून मी सांगितलं का, त्यांनी देखील सांगितलं की आपला जर उमेदवार निवडून येणार आहे तर आपल्यालाच आपण जागा मागून घेणार आहोत, यामध्ये तिळमात्र शंका पण नाही. या बैठकीनंतर सर तुमचा सूर कुठेतरी बदलल्याचं पाहायला मिळतंय, कारण मोठ्या संख्येने तुमचे कार्यकर्ते तुमच्या सोबत येत आहेत, तुम्ही शक्ती प्रदर्शन करतायत, ही जागा मिळावी तुम्हाला, पारंपरिक तुमची जागा आहे म्हणून तुम्ही आग्रही आहात. मात्र आता असं दिसतंय तुम्ही म्हणताय की जो महायुतीचा उमेदवार देईल तो निवडून आणू, काय नक्की तुमचा सूर बदललाय का? सूर बदलण्याचं कारणच नाही. आम्ही सर्वच म्हणजे प्रत्येक पक्ष हा आग्रही असतो ज्या त्या पक्षाला जो तो मतदार कसा सोडून घेता येईल यासाठी. कारण RPI सुद्धा ती जागा मागू शकते, उद्या रासप मागू शकते, इतर जे मित्रपक्ष आहेत आमचे सर्व त्या जागेवरती अधिकार. मग तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही काय करणार आहात? आम्ही मला असं वाटतं का जर तरचे प्रश्न आहेत हे, आणि जर तरच्या विषयावरती आपण जर तर बोलू. सर नाहीच मिळाली तर काय करणार? त्यांनाच मिळणार. आपण पाहतोय विद्यमान खासदार आहेत, त्यांनाच ही जागा मिळणार असे कार्यकर्त्यांच्या त्यांच्या भावना आहेत. जर तरचे प्रश्न नंतर बघू, मात्र ही जागा आम्हालाच मिळेल असा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन सागरसह मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.